भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळातली ही गोष्ट आहे. ज्यावेळी भारतात शिकलेले लोक तसे अभावानेच आढळायचे. जे काही शिकलेले तुरळक लोक होते त्यातले बरेचसे लोक बॅरिस्टर असायचे, पण ते स्वातंत्र्य संग्रामात होते. त्यामुळं सामान्य माणसासाठी लढणार कोण हा प्रश्नच होता. त्यामुळं ही गोष्ट आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातली होटगी नावाच्या गावातली. या गावामध्ये शिवप्पा पाटील नावाचा एक व्यक्ती होता, जो गावचा पाटील होता. त्यांच्या वडिलांचं नाव होतं पुंडलिक पाटील. या शिवाप्पा पाटलांच्या शेतामध्ये 1936 साली एक प्रेत आढळलं. हे प्रेत कुणाचं होतं तर ते गावातल्याच एका व्यक्तीचं होतं. त्यामुळे शिवाप्पा पाटलांच्यावर हा आरोप आला की त्यांनीच त्या व्यक्तीचा खून केलाय. आणि त्या व्यक्तीच्या खुनासाठी जेव्हा केस कोर्टामध्ये उभी राहिली, तेव्हा कोर्टानं त्यांच्यावर दोषी म्हणून शिक्का मारला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. अर्थात त्यांनी हा गुन्हा केलेला नव्हता. त्यांच्या शेतात प्रेत कसं आढळलं आणि कुणी खून केला याबद्दलची त्यांना खरंच काही माहिती नव्हती. ते अगदी निर्दोष होते, पण फक्त निर्दोष होते असं ओरडून ओरडून सांगितल्यानं निर्दोषत्व सिद्ध होत नव्हतं. तो इंग्रजांचा काळ होता. ते जे म्हणत होते, जी भाषा बोलत होते ती तिथल्या जजला देखील कळत नव्हती, पण तरी देखील त्यांना फाशीची शिक्षा दिलेली होती. या सगळ्या गोष्टींच्यावर उपाय काय याचा विचार करत असताना एक नाव लक्षात आलं. ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. बाबासाहेब आंबेडकरांनी मग काय केलं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. जेव्हा शिवप्पा पाटील यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांचं लग्न होऊन फार काही काळ झालेला नव्हता. त्यामुळं त्यांचं पुढं काय होणार हा प्रश्न होताच, पण त्यांच्या पत्नीचं काय होणार? त्यांना एक मुलगा झाला होता. त्या मुलाचं नाव होतं शरण बसप्पा पाटील. तो फक्त 11 महिन्यांचा होता. त्यामुळं त्याच्या वडिलांना म्हणजे शिवप्पाच्या वडिलांना पुंडलिक पाटलांना काळजी लागलेली होती की आता आपल्या परिवाराचं काय होणार, कारण शिवप्पा पाटील हे एकुलते एक पुत्र होते. तेव्हा त्यांचे अडवणे नावाचे एक विजापूरचे नातेवाईक होते. त्यांनी त्यांना सांगितलं की आपल्याला या परिस्थितीतून मार्ग काढून देण्यासाठी एक अतिशय तरुण तडफदार आणि अतिशय हुशार आणि प्रभावी वकील माझ्या माहितीमध्ये आहे. आपण त्यांना जाऊन मुंबईला भेटूया. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये नव्हते, तर ते पनवेलच्या त्यांच्या फार्म हाऊसवरती होते. तेव्हा पुंडलिक पाटील आणि अडवणे हे दोघे जण बाबासाहेबांना भेटायला पनवेलला गेले. पनवेलमध्ये बाबासाहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना संपूर्णपणे सगळं काही घडलेलं सांगायचा प्रयत्न केला. पण अर्थातच परिस्थिती अशी होती की पुंडलिक पाटलांना मराठी बोलता येत नव्हती आणि बाबासाहेबांना कन्नड कळत नव्हती. त्यामुळे त्यांच्याच एका नातेवाईकानं म्हणजे ऐदाळे यांनी तिथं येऊन बाबासाहेबांना संपूर्ण परिस्थिती व्यवस्थितपणे सांगितली. मराठीमध्ये बाबासाहेबांना ही सगळी गोष्ट समजल्यानंतर बाबासाहेबांनी ही केस मी लढवायला तयार आहे असं फायनल सांगितलं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ही केस लढवायचं ठरवल्यानंतर अर्थात तेव्हा ही केस होती सोलापूरच्या सेशन्स कोर्टमध्ये म्हणजे सत्र न्यायालयामध्ये. बाबासाहेबांनी सत्र न्यायालयामध्ये येऊन पाहिलं तर तिथले जे जज होते, न्यायाधीश होते, ते युरोपियन होते. त्यामुळे एक युरोपियन जज तिथल्या लोकांचं म्हणणं काय आहे ते समजूनच घेऊ शकत नव्हता. त्याला मराठी भाषा समजत नव्हती आणि जे पुंडलिक पाटील होते, जे आपली बाजू मांडत होते, जे शिवाप्पा पाटील होते, ज्यांच्यावर सगळे आरोप होते, ते शिवाप्पा पाटलांना देखील चांगल्या पद्धतीने मराठी बोलता येत नव्हती आणि कन्नड त्यांना बोलता येत असली तरी कन्नड युरोपियन जजला समजत नव्हती. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा कोर्टाला विनंती केली आणि अर्ज केला की ही केस विजापूरला ट्रान्सफर करा, कारण तिथं जे लोकल जज असतील किंवा भारतीय जज असतील त्यांच्या समोर ही केस चालली पाहिजे. त्याप्रमाणे मग ही केस विजापूरला ट्रान्सफर केली गेली. ही केस विजापूरला ट्रान्सफर झाल्यानंतर 24 एप्रिल 1937 ला बाबासाहेब आंबेडकर वळसंग या सोलापुरातल्याच गावी आले होते. तिथं बाबासाहेबांच्या हस्ते एका विहिरीचं उद्घाटन झालं. उद्घाटन म्हणजे ती विहीर दलितांना पाणी पिण्यासाठी खुली करण्यात आली. या उद्घाटनानंतर बाबासाहेब विजापूरला गेले. विजापूरमध्ये जाऊन कोर्टामध्ये त्यांनी शिवप्पा पाटलांची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. जेव्हा बाबासाहेब विजापूरला गेले तेव्हा त्या भागातले लाखो दलित आणि इतर मागासवर्गीय लोक तिथं विजापूरच्या कोर्टाच्या बाहेर जाऊन उभे राहिले. त्यांनी बाबासाहेबांचं स्वागत केलं. बाबासाहेबांच्या बद्दल या काळापर्यंत प्रचंड मोठी श्रद्धा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या मनात जागी झालेली होती. बाबासाहेबांनी कोर्टाला पहिल्यांदा ही गोष्ट पटवून दिली की जे काही झालंय त्याच्यामध्ये शिवप्पा पाटलांचा कोणताही हात नाही आणि जे काही पुरावे आतापर्यंत पोलिसांना मिळालेले आहेत त्यावरून असं कुठेही सिद्ध होत नाही की हा खून शिवप्पा पाटलांनी केलाय. पहिली गोष्ट ही करणे गरजेची होती की त्यांना जी फाशीची शिक्षा झालेली होती ती फाशीची शिक्षा कमी होणं गरजेचं होतं. त्यामुळे फाशीची शिक्षा बाबासाहेबांनी पहिल्यांदा कमी करून घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांचा युक्तिवाद यासाठी होता की या व्यक्तीनं कसा तो खून केलेला नाही आणि त्या खुनाशी शिवप्पा पाटलांचा कसा कुठलाही प्रकारचा संबंध नाही आणि जो मृतदेह शिवप्पा पाटलांच्या शेतात सापडला होता तो एक निव्वळ योगायोग होता हे बाबासाहेबांनी
तिथल्या न्यायाधीशांना पटवून दिलं. अर्थात बाबासाहेबांनी मांडलेली बाजू तिथल्या न्यायाधीशांनी समजली आणि न्यायाधीशांनी जो अगोदर दिलेला निकाल होता तो बदलला आणि त्यांनी शिवप्पा पाटलांना निर्दोष मुक्त केलं. ही शिवप्पा पाटलांना निर्दोष मुक्त करण्याची सगळी जादू ही बाबासाहेब आंबेडकरांची होती. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही वकील ही केस देखील घ्यायला तयार नव्हता. कारण शिवप्पा पाटील काय किंवा पुंडलिक पाटील काय हे गावचे पाटील होते. त्यांच्याकडे प्रचंड पैसा होता, ऐश्वर्य होतं. पण घरचा मुलगा जर तुरुंगात गेला असेल, त्याला फाशीची शिक्षा झालेली असेल, तर घरच्यांनी करायचं काय असा त्यांना प्रश्न होता. त्यामुळं ते पैसे कितीही खर्च करायला तयार होते, पण ही केस घ्यायला कोणीही तयार नव्हतं. त्यामुळे बाबासाहेबांनी ही केस घेतली आणि चमत्कार घडवून दाखवला. ज्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली होती त्याची फाशीची शिक्षा कमी करून त्याला जन्मठेपेची शिक्षा देणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट असते. बाबासाहेबांनी तर शिवप्पा पाटलांना पूर्णपणे निर्दोष करून टाकलं. त्यामुळं पुंडलिक पाटलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी बाबासाहेबांचा फोटो एका हत्तीवर ठेवला आणि त्या हत्तीची आपल्या गावातून आणि वळसंगमधून मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीला देखील लाखो लोक उपस्थित होते. बाबासाहेबांचा फोटो आणि बाबासाहेबांची एक छोटीशी तस्वीर किंवा एक मूर्ती आज देखील या पाटील घराण्याच्या देवघरात आहे. या पाटील घराण्याचे पुढचे वंशज शिवानंद पाटील किंवा सिद्धरामप्पा पाटील हे असं सांगतात की आमच्या घरात देवदेवतांची पूजा करण्या अगोदर आम्ही बाबासाहेबांची पूजा करतो आणि ही पूजा आज देखील चालू आहे. पुढं या शिवप्पा पाटलांना आणखी काही मुलं झाली, ज्याच्यामध्ये गुरुनाथ पाटील होते, ज्याच्यामध्ये सिद्धरामप्पा पाटील होते. हे गुरुनाथ पाटील पुढे जाऊन आमदार झाले. त्यांचे इतरही मुलं नातेवाईक हे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यांची काही मुलं नगरसेवक झाली. अनेक वेगवेगळ्या प्रकारे या लोकांनी भारतीय लोकशाहीला मजबूत केलं, आपल्या गावचा विकास केला. अनेक मोठी मोठी कामं या सर्व लोकांच्या हातून घडली. सिद्धरामप्पा पाटील ज्यांनी काही दिवसापूर्वी एक इंटरव्ह्यू एका वृत्तसंस्थेला दिला होता, त्यांनी सांगितलं, जर बाबासाहेब आंबेडकर आमच्या वडिलांच्या मदतीला आले नसते तर आमचा जन्म देखील झाला नसता. त्यामुळे ते म्हणतात की जे झालं ते सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे झालं आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे शतशः ऋणी आहोत. त्यामुळे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं शिवप्पा पाटलांची निर्दोष मुक्तता केली, बाबासाहेबांनी ज्या उमेदीनं ही केस लढवली, ज्या केसमध्ये कोणतीही आशेचा किरण दिसत नव्हता, अशी केस बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं फिरवली. बाबासाहेब दलितांचे एक महान नेते होतेच, पण त्याचबरोबर बाबासाहेब एक अतिशय निष्णात वकील होते. ही गोष्ट आपण विसरतो. कारण एक नेता म्हणून त्यांच्या वर जो शिक्का आपण मारलेला आहे, त्या नेत्याच्या पलीकडे ते एक वकील होते आणि जे काम ते करत होते त्या कामामध्ये ते तरबेज होते. म्हणून बाबासाहेबांच्याकडे एक आदर्श म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा बाबासाहेबांची ही प्रत्येक बाजू बघितली पाहिजे. बाबासाहेबांनी जिथं कुठं हात घातला तिथं यश मिळवून दाखवलं. त्यामुळे ही बाबासाहेबांची गोष्ट तुम्हाला माहिती होते का? माहिती असेल तरी आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला माहिती नसेल आणि ही गोष्ट आवडली असेल तरी देखील आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.